राज्य निर्वाचन आयोग के निर्देशानुसार अंतिम मतदाता सूची प्रकाशित कर दी गई है। महानगर पालिका चुनाव में कुल 24,83,000 से अधिक मतदाता दर्ज है। मतदान केंद्रों और चुनावी तैयारियों को लेकर आयोग ने दिशा निर्देश जारी कर दिए। राज्य निर्वाचन आयोग की निर्धारित समय सीमा के अनुसार आज अंतिम मतदाता सूची प्रकाशित कर दी गई है। इस सूची के मुताबिक महानगर पालिका क्षेत्र में कुल 24,83,112 मतदाता दर्ज है, जिनमें 12,02,690 पुरुष मतदाता, 12,56,186 महिला मतदाता और 256 अन्य श्रेणी के मतदाता शामिल है। मतदाताओं की संख्या को देखते हुए शहर में लगभग 3,000 से 3,100 मतदान केंद्र बनाए जाने की संभावना है। आयोग के दिशा निर्देशों के अनुसार प्रत्येक मतदान केंद्र पर 800 से 900 मतदाता रखे जाएंगे। भौगोलिक परिस्थितियों को ध्यान में रखते हुए कुछ स्थानों पर मतदाताओं की संख्या कम भी रखी जाएगी। 20 दिसंबर को मतदान केंद्रों की अंतिम सूची जारी की जाएगी। चुनाव संचालन के लिए आवश्यक स्टाफ और संसाधनों की जिम्मेदारी महानगर पालिका आयुक्तों को सौंपी गई है। आज आपण इलेक्शनच्या अनुषंगाने जी काल स्टेट इलेक्शन कमिशनने जे इलेक्शन शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने एक प्रेस जी आहे माहिती देण्यासाठी म्हणून आयोजित केलेली आहे। तर त्या प्रेस कॉन्फरन्सला मी सर्व जे आपले हे आहेत पत्रकार बंधू भगिनी जे आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो। आणि एक टेंटेटिव्ह काल तर आपण जी जनरल इलेक्शन कमिशनची प्रेस आहे ती बघितलेलीच असणार आहे। तर त्याचं शेड्यूल जे आहे ते मी आता नंतरही आपल्याला एकदा हे करेल ते हे आहे आपल्याला माहितीच आहे। नागपूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने जे काही स्पेसिफिक जे आहे या संदर्भातली जी माहिती आहे ती देण्यासाठी म्हणून आपण जी आहे ती प्रेस आयोजित केलेली आहे। तर सर्वप्रथम जसं काल आपल्या मनपाचा सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच जी आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे। तर ती 15 डिसेंबर 2025 पासून जी आहे ती लागू झालेली आहे आणि ती इलेक्शनचा जो रिझल्ट आहे त्याच्यापर्यंत जी आयोगाच्या सूचनेनुसार असणार आहे। आपल्याकडे एकूण 38 प्रभाग जे आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यात 151 सदस्यांसाठी जी निवडणूक आहे ती घेतली जाणार आहे निवडणुकीच्या दिवशी। एकूण आपले हे जे प्रभाग आहेत त्यांना 10 झोनमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे आणि त्याच्या झोनचे जे आहेत प्रत्येक झोनला आपण एक रिटर्निंग ऑफिसर जो डेप्युटी कलेक्टर दर्जाचे अधिकारी असणार आहेत, ज्याचे आम्हाला विभागीय आयुक्तांकडून नावं मिळाली आणि त्यांचे आम्ही ऑर्डर इश्यू केलेले आहेत। त्याचं फर्दर नोटिफिकेशन सुद्धा होईल आणि 3 ARO एक तहसीलदार दर्जाचे ARO असतील आणि दुसरे जे आहे ते ARO 1 असतील, ARO 2 जे आहे ते तिथले झोन ऑफिसर असतील आणि ARO 3 जे आहे तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील। तर हे प्रत्येक झोनमध्ये जे येणारे प्रभाग आहे त्याच्यासाठी ही एक यंत्रणा असणार आहे, एक RO आणि 3 ARO आणि त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे दे विल कंडक्ट द इलेक्शन्स इन रिस्पेक्टिव्ह झोन्स। जी आहे ती 15 लक्ष जी आहे ती झालेली आहे। हा मागच्या इलेक्शनच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये फरक झालेला आहे। उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी सेंट्रली आम्ही एक टीम ठेवणार आहोत, परंतु मेन जी इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरिंग आहे ती झोन स्तरावरनं केलं जाईल। आचारसंहितेच्या पालनासंदर्भातही आपल्याकडे जे काही फ्लाइंग स्क्वॉड, SST म्हणजे स्टेशनरी सर्व्हेलन्स टीम, VST, VVT आणि एक आपण तक्रार निवारण कक्ष स्थापन करतो। तर सद्यस्थितीमध्ये आपण महापालिकाच्या स्तरावरनं काही FST आणि SST जे आहेत ते सुरू केलेले आहेत। जसे जसं आपलं आता प्रोसीड होईल आणि ROs जॉईन करतील तसे झोन स्तरावरती अतिरिक्त गरजेनुसार ॲडिशनल SSTs, FSTs जे आहेत आणि इतर टीम्स ज्या नियुक्त करण्याचं काम आहे ते चालू राहील। साथ ही उम्मीदवारों के चुनावी खर्च की अधिकतम सीमा 15 लाख रुपए तय की गई है, जो पिछले चुनाव की तुलना में अलग है। चुनावी तैयारियां जोरों पर जारी है।